वेलकम फ्रेंड्स, आपले या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत काही उदाहरणं चेंज द व्हॉइस या टॉपिकचे। मागील व्हिडिओजमध्ये आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन करताना कोणकोणचे प्रोसिजर कोणकोणचे नियम लागू होतात हे पाहिलं। आपला जो टार्गेटेड टेन्स होता, ज्या टेन्सवर आपण एम केला होता, फोकस केलं होतं, तो होता सिंपल टेन्सेस। सिंपल टेन्सेस मधले तिन्ही काळांमधील वाक्य आपण पाहिलेत। आता आज आपण अधिक काही वाक्य घेऊन हा जो सिंपल टेन्स आहे, हा सिंपल टेन्स अधिक पक्का करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहणार आहात आणि हा व्हिडिओ पूर्ण वॉच केल्यानंतर तुम्हाला तो निश्चित आवडणार आहे। तर अधिक काही बोलण्याच्या अगोदर आता आपण वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे। विषय आहे चेंज द व्हॉइस। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस समोर काही उदाहरणं आपल्या असतात आणि आपल्याला ते कन्वर्ट करायचे असतात, बेसिकली एक्झाम मध्ये दिलेल्या वाक्यानंतर खाली फक्त एकच ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन असते आणि ती म्हणजे चेंज द व्हॉइस। असं फार कमी वेळा घडतं की तिथे इन्स्ट्रक्शन असतात की चेंज द सेंटेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस ऑर व्हाइस वर्सा, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस टू ऍक्टिव्ह व्हॉइस। असे उदाहरणं कमी असतात, परंतु जनरली जे इन्स्ट्रक्शन्स असतात ते असतात चेंज द व्हॉइस। म्हणजेच विद्यार्थ्यांकडून हे अपेक्षित असतं की दिलेलं उदाहरण हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे का पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे हे त्यांनी बेसिकली समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन सर्व प्रोसिजर्स वापरून ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूयात वाक्य नंबर 1 पासून। वाक्य मी वाचतोय। वाक्य असं आहे, राजन कॉल्ड हिज फ्रेंड्स। पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही रेफरन्स घेतला असेल तर तुमच्या लक्षात येईल की एखादं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे का पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे याचे ओळखण्याचे जे काही रूल्स आहेत, त्याच्यामध्ये पहिला रूल आहे त्या वाक्याचं स्ट्रक्चर। वाक्याचे स्ट्रक्चर जर एस प्लस व्ही प्लस ओ असेल तर ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतं आणि जर पॅसिव्ह व्हॉइस असेल तर वाक्यामध्ये पॅसिव्ह सब्जेक्ट असतो प्लस verbs of to be plus past participle of the main verb plus by and plus the object, म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट, अशी त्याची रचना असते। आता आपण वळूयात सेंटेन्स नंबर 1 कडे। पाहूयात काय आहे सेंटेन्स ते मी वाचतोय तुमच्यासाठी। राजन कॉल्ड हिज फ्रेंड्स। आपल्याला फर्स्ट स्टेप फॉर द फर्स्ट इन्स्टन्स पहिली काय करायचं आहे की वाक्य कोणत्या व्हॉइस मध्ये आहे हे चेक करायचं आहे। पाहूयात आपण। राजन कॉल्ड हिज फ्रेंड्स, यामध्ये राजन इज सब्जेक्ट, कॉल्ड इज वर्ब अँड हिज फ्रेंड इज ऑब्जेक्ट, म्हणजेच सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आपल्याला मिळालं। आता अशा वेळेस आपल्याला एक गोष्ट निश्चित झाली की दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे। अशा वेळेस आपण या वाक्याचं आता कन्व्हर्जन किंवा रूपांतर करणार आहोत ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये। पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट हे आपण सब्जेक्टच्या जागेवर घेऊन जाणार आहोत, म्हणजेच कसं होईल, हिज फ्रेंड्स। त्यानंतर आता आपल्यासमोर प्रश्न आहे का आपण इज वापरणार, आर वापरणार, वॉज वापरणार का वेअर वापरणार? त्याचं उत्तर आहे इथं। जर वाक्य कॉल्ड म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे तर आपण सिलेक्ट करणार एकतर वॉज किंवा वेअर या हेल्पिंग वर्ब ऑफ टू बीनी, या सहाय्यकारी क्रियापदांनी। आता वॉज अँड वेअर पैकी कोणचं? तर उत्तर इथं मिळेल आपल्याकडे आहे प्लुरल माय फ्रेंड्स, अनेक वचन, म्हणून आपण घेणार आहोत वेअर। माय फ्रेंड्स वेअर, त्यानंतर येणार पास्ट पार्टिसिपल, तो आहे कॉल्ड। माय फ्रेंड्स वेअर कॉल्ड, हिज फ्रेंड्स वेअर कॉल्ड बाय राजन।
आणि आपलं वाक्य तयार आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. कसं वाक्य झालंय? हीज फ्रेंड्स वेअर कॉल्ड बाय राजन. ओके, चला तर आपण बघूया सेंटेन्स नंबर 2. वाक्य दुसरे आहे. वाक्य कसं आहे? रेणुका इन्स्पेक्टेड एव्हरी प्लांट. पुन्हा आपण प्रोसिजर वापरूयात, स्ट्रक्चर चेक करूयात. पहा, रेणुका इज सब्जेक्ट, इन्स्पेक्टेड इज वर्ब अँड एव्हरी प्लांट आहे ऑब्जेक्ट. आता अशा वेळेस आपल्याला हे निश्चित झालेलं आहे की दिलेलं वाक्य हे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. मग आता आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. कसं होईल? आपण ऑब्जेक्ट इथे घेतो आहोत सुरुवातीला, ते आहे एव्हरी प्लांट. त्यानंतर पुन्हा प्रश्न की हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी कोणचा असणार आहे? इथं आहे ईडी. तर आपल्याला घ्यायचं आहे वॉज. एव्हरी प्लांट वॉज. त्यानंतर इन्स्पेक्टेडचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म तो असणार आहे इन्स्पेक्टेड. एव्हरी प्लांट वॉज इन्स्पेक्टेड. त्यानंतर आपण ऍड करणार आहोत बाय अँड दिस सब्जेक्ट. बाय होम? बाय रेणुका. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर तयार आहे. काय आहे उत्तर? एव्हरी प्लांट वॉज इन्स्पेक्टेड बाय रेणुका. राईट. चला तर मग आता पाहूयात पुढचं वाक्य. वाक्य नंबर 3 ते आहे द सेल्स आर टर्न्ड बाय द विंड. चला आपण आता काय करूयात? या वाक्याचं स्ट्रक्चर पाहूयात. द सेल्स हा ऍक्टिव्ह सब्जेक्ट होत नाही आहे, तर तो आहे पॅसिव्ह सब्जेक्ट. ठीक आहे. आर प्लस टर्न आणि बाय ह्या दोन गोष्टी आपल्याला सजेस्ट करता आहेत की दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. राईट. आता स्ट्रक्चर मधून आपल्याला दोन गोष्टी कळाल्या की द सेल्स हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे आणि आर प्लस टर्न हे कॉम्बिनेशन असल्यामुळं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. म्हणजेच दिलेलं वाक्य आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. चला तर पाहूयात. मग आता या वाक्यातील जो ऑब्जेक्ट आहे द विंड हा आपण सब्जेक्ट म्हणून उपयोग करणार आहोत. तर इथे घेतला आपण द विंड. आता द विंड हा सब्जेक्टच्या रूपामध्ये, सब्जेक्टच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. द विंड. पहा, आर टर्न म्हणून याचं कन्व्हर्जन आपल्याला करावं लागेल टर्न्स मध्ये. टर्न्स का? तर द विंड हा थर्ड पर्सन आहे म्हणून द विंड टर्न्स. द विंड टर्न्स द सेल्स. आता पहा, द सेल्स हे अनेक वचन असल्यामुळं याच्या नंतर आपण हेल्पिंग वर्ब आर निवडला होता. परंतु द विंड हे सिंग्युलॅरिटी म्हणजे एक वचन निर्देशित करणारं नाम असल्यामुळं, सब्जेक्ट असल्यामुळं आपण इथं टर्न्स असा घेतला आहे की एस प्रत्यय लावल्याने आपल्याला द विंड हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे हे दाखवता येतं. म्हणून आपण घेतलं द विंड टर्न्स द सेल्स अँड फुल स्टॉप. अशा प्रकारे हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असलेलं वाक्य आपण कन्व्हर्ट केलेलं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आपण जातो आहोत पुढच्या वाक्याकडे. पाहूयात वाक्य काय आहे ते. वाक्य आहे माय मदर गिव्स मी अ टिफिन. आता पहा, या वाक्याची एक खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये मी अँड टिफिन हा ऑब्जेक्ट नंबर 1 आणि हा ऑब्जेक्ट नंबर 2 आलेला आहे. राईट. अशा वेळेस आपण काय करत असतो की हा जो ऑब्जेक्ट नंबर 1 आहे तो आपण सुरुवातीला घेत असतो.
या दुसरी गोष्ट की सदर वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, कारण एस प्लस व्ही प्लस ओ हा फॉर्म्युला, हे स्ट्रक्चर आपल्याला दर्शवत आहे की दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. म्हणून याचं कन्व्हर्जन, याचं रूपांतर आपण करणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. युअर राईट. तर याच्यामध्ये स्वतःशी किंवा व्यक्तीशी निगडीत जो प्रोनाउन येतो त्याने वाक्याची सुरुवात करायची असते जनरली. पहा, आता मीच इथं कन्व्हर्जन होईल आय. त्यानंतर वाक्य आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, कारण विद्यार्थी मित्रांनो इथं आहे गिव्स. ठीक आहे. देन त्यामुळं आपण आय नंतर एम हे हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. आय एम, त्यानंतर गिव्सचा पास्ट पार्टिसिपल आय एम गिव्हन a tiffin. I am given a tiffin by my mother. वाक्य कसं कन्वर्ट झालं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये? ते असं झालं आहे, आय एम गिव्हन ए टिफिन बाय माय मदर. ऑल राईट. आणि हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. पुढच्या वाक्याकडे जातो आहोत. आय विल रीच द रेल्वे स्टेशन ऍट 11 AM. चला शोधूयात आपण वाक्य कोणत्या व्हॉइस मध्ये आहे. पहा, आय हा सब्जेक्ट आहे, विल रीच हे वर्ब आहे, अँड द रेल्वे स्टेशन इज ऑब्जेक्ट अँड दिस इज अन एक्सटेन्शन, ज्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो. ऑल राईट. आता अशा वेळेस आपले हे वाक्य जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे तर ऑब्व्हियसली नॅचरली आपण हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायला जात आहोत. मग यातला ऑब्जेक्ट आहे द रेल्वे स्टेशन. मग आपण त्याची सुरुवात करूयात. द रेल्वे स्टेशन वाक्याचा काळ विल ने निर्देशित होतोय, फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, आणि म्हणून विल रिच च होईल विल बी रिच्ड. विल रीच च रूपांतर आपण करणार आहोत विल बी रिच्ड. द रेल्वे स्टेशन विल बी रिच्ड बाय मी. आयचं कन्व्हर्जन मी मध्ये बाय मी ऍट 11 AM. अशा प्रकारे दिलेलं वाक्याचं रूपांतर आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केलेलं आहे. आता आपण पाहूयात पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे द वॉर्निंग बेल विल बी गिव्हन ऍट 12 noon बाय द पिऊन. चला आपण शोधूयात वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे का पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. पहा, द वॉर्निंग बेल हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट इज पॅसिव्ह, म्हणजेच कसा की तो नॉन ऍक्टिव्ह आहे, तो स्वतःहून काही कृती करू शकत नाही. ओके. त्यानंतर विल बी प्लस गिव्हन अँड बाय या तीन गोष्टी दर्शवतात की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य नॅचरली आपण कन्वर्ट करणार आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. राईट. चला तर पाहूयात. याच्यामध्ये बाय हुम, बाय द पिऊन हा या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच नॅचरली आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये द पिऊनला सब्जेक्ट करायचं आहे. सो हिअर द पिऊन वाक्याचा काळ आहे विल बी गिव्हन म्हणजे फ्युचर टेन्स, म्हणजेच आपण इथं घेणार आहोत विल. द पिऊन विल बी गिव्हनचं होणार आहे रूपांतर विल गिव्ह. द पिऊन विल गिव्ह द बेल, द वॉर्निंग बेल
द वॉर्निंग बेल at 12 noon. आणि आता हे दिलेलं वाक्य आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सक्सेसफुली कन्वर्ट केलेलं आहे. आपण एक ऍडिशनल सेट पुन्हा इथं घेऊन आलेलो आहोत. त्या ऍडिशनल सेट ऑफ सेंटेन्सेस मध्ये काही वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असू शकतात, काही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असू शकतात. आणि हा ऍडिशनल सेट आपल्याला एक ऍडिशनल प्रॅक्टिस द्यायची संधी निर्माण करेल, ज्याच्यातून आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असलेल्या सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असलेल्या सेंटेन्सचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं करतात त्याची पुन्हा एक छोटीशी चर्चा करूया. चला तर मग पुढचं वाक्य पाहूयात. सो द सेंटेन्स नंबर 7. 7वं वाक्य काय आहे? आवर टीचर टॉट अस ए पोएम. या वाक्याची खासियत आहे याच्यामध्येही ऑब्जेक्ट नंबर 1 आणि ऑब्जेक्ट नंबर 2 असे दोन ऑब्जेक्ट आहेत. वाक्य पहा, एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजेच हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आणि आपल्याला त्याचं रूपांतर ऑब्व्हियसली नॅचरली करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. चला तर आपण काय करूयात, याचा ऑब्जेक्ट नंबर 1 हा आपण नेहमीच ट्रॅडिशनली आपण सुरुवातीला वाक्याच्या कन्व्हर्जन मध्ये घेत असतो. तर ऑब्जेक्ट नंबर 1 असं रूपांतर आपण वी मध्ये करतो आहोत. तो वाक्याचा असणार आहे सब्जेक्ट. त्यानंतर टॉट हे वर्ब सिंपल पास्ट टेन्सशी संबंधित आहे, त्यामुळं आपण हेल्पिंग वर्बही इथं म्हणजे सिंपल पास्ट टेन्सशी संबंधित येणार आहोत. ते आहे वर, वी वर, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल टीचर ते आहे टॉट. पुन्हा एकदा, वी वर टॉट ए पोएम बाय आवर टीचर. वाक्य काय केलं पहा कन्व्हर्जन. असं रूपांतर आपण वी मध्ये केलं. वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, त्यामुळं वर हे आपण हेल्पिंग वर्ब निवडलेलं आहे. वी वर टॉट ए पोएम बाय आवर टीचर. आणि असं आपलं वाक्य इथं तयार झालेलं आहे. आणि वाक्य आहे हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, पुढचं वाक्य वाचूया. ते आहे आय डू नॉट ईट ऑरेंजेस. यामध्ये या वाक्याचं वैशिष्ट्य, वाक्यामध्ये निगेशन आहे आणि या वाक्याचं आपण जर निरीक्षण केलं तर हे वाक्य आहे एस प्लस व्ही प्लस ओ, म्हणजे पुन्हा हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, म्हणजेच आपल्याला त्याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करणे गरजेचं आहे. पाहूयात तर ऑब्जेक्ट आपण इथं सब्जेक्टच्या रूपात घेतो आहोत ऑरेंजेस. आता डू नॉट ईट यावरून आपल्या लक्षात आलं की वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे ऑरेंजेस हे प्लुरल म्हणजे अनेक वचनी असल्यामुळे आपण त्याला बरोबर सोबत देणार आहोत आर या हेल्पिंग वर्बची. ऑरेंजेस आर. ऑब्व्हियसली वाक्यात निगेशन आहे, ते आपण खाली घेणार आहोत नॉटच्या स्वरूपात. ऑरेंजेस आर नॉट. आणि आता ईट चा पास्ट पार्टिसिपल घेतो आहोत, तो आहे ईटन. ऑरेंजेस आर नॉट ईटन बाय. आता आयचं कन्व्हर्जन आपण करूयात मी मध्ये आणि वाक्य तयार होत आहे ऑरेंजेस आर नॉट ईटन बाय मी. वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पुढचं वाक्य आहे आवर बंगलो इज डेकोरेटेड बाय अस ऑन दिवाळी. पहा, आवर बंगलो हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. इज प्लस डेकोरेटेड प्लस बाय हे आपल्याला सुचवत आहे की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य असल्यामुळे आपण त्याचं नॅचरली कन्व्हर्जन करणार आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. कसं होईल ते पहा. इथं अस हा ऑब्जेक्ट नंबर आहे आपला, तर आपण असं रूपांतर करतो आहोत वी मध्ये. वी
इज डेकोरेटेड म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण घेणार आहोत वी डेकोरेट. वी डेकोरेट आवर बंगलो ऑन दिवाळी. पहा, जे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य होतं त्याचं आपण रूपांतर करताना काय केलेलं आहे, आजचं रूपांतर आपण वे मध्ये केलेलं आहे. इज प्लस डेकोरेटेड हे आपलं काय दर्शवतं की वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आता त्याचं आपण रूपांतर केलेलं आहे डेकोरेट या वर्ब मध्ये. वी डेकोरेट. वी डेकोरेट व्हॉट? वी डेकोरेट आवर बंगलो ऑन दिवाळी. आणि अशा प्रकारे कन्वर्ट केलेलं वाक्य आहे हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. राईट. चला आता आपण पाहूयात पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे द बिल्डिंग वॉज रिपेअर्ड बाय द रेसिडेंट. पाहूयात. इथं पहा, द बिल्डिंग हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. त्यानंतर वॉज प्लस रिपेअर्ड प्लस बाय आपल्याला इंडिकेट करत आहे, दर्शवत आहे की दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता त्याचं आपण रूपांतर करतो आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. इथं या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे द रेसिडेंट. ऑब्विसली आपण त्याचं रूपांतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करताना सब्जेक्ट मध्ये करणार आहोत. पहा, द रेसिडेंट वॉज रिपेअर्ड म्हणजे आपलं इंडिकेशन आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये, म्हणून आपण घेणार आहोत वर्ब रिपेअर्ड. द रेसिडेंट्स रिपेअर्ड द बिल्डिंग. काय वाक्य झाले पहा, द रेसिडेंट रिपेअर्ड द बिल्डिंग. हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असताना कसं होतं वाक्य, द बिल्डिंग वॉज रिपेअर्ड बाय द रेसिडेंट. पुढचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, द फ्लॉवर्स आर प्लक्ड बाय ए लिटल गर्ल. पुन्हा एकदा द फ्लॉवर्स हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. आर प्लस प्लक्ड प्लस बाय आपल्याला दर्शवत आहे की दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे, म्हणजेच आपण त्याचं रूपांतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करणं गरजेचं आहे. पाहूयात कसं होतं आहे. ए लिटल गर्ल हा या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. त्याचं रूपांतर आपण करणार आहोत सब्जेक्ट मध्ये. ए लिटल गर्ल आर प्लक्ड म्हणजेच प्रेझेंट टेन्स, म्हणून आपल्या इथे घ्यावं लागेल वर्ब प्लक्स. प्लक्स आपण निवडलेलं आहे कारण ए लिटल गर्ल हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून आपण पुढे जोडलेलं आहे प्लक्स. द लिटल गर्ल प्लक्स दी फ्लॉवर्स. आणि अशा प्रकारे जे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतं त्याचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर आपण केलेलं आहे. ए लिटल गर्ल प्लक्स दी फ्लॉवर्स. आजच्या आपल्या व्हिडिओ मधलं शेवटचं वाक्य काय आहे ते, मृणाल सिंग्स ए सॉन्ग व्हेरी वेल. पहा, मृणाल सब्जेक्ट, सिंग्स हे वर्ब अँड ए सॉन्ग इज ऑब्जेक्ट. व्हेरी वेल याला आपण वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग चला, हे वाक्य आपण लक्षात आलेलं आहे की एस प्लस व्ही प्लस ओ असं स्ट्रक्चर असल्यामुळं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. त्याचं रूपांतर आपण करतो आहोत पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. कसं होईल पहा, या वाक्यातील ऑब्जेक्ट आपण इथे घेतो आहोत ए सॉन्ग. सिंग्स आपल्याला दर्शवत आहे की दिलेलं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणून आपण वर्बची रचना करणार आहोत इज संग.
सिंग्सचा पास्ट पार्टिसिपल संग येतो आहे. ए सॉन्ग इज संग व्हेरी वेल बाय मृणाल. कसं वाक्य झालंय पहा. ए सॉन्ग इज संग व्हेरी वेल बाय मृणाल. हे वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चेंज द व्हॉइस या प्रकारामध्ये ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन्स आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन घेतले. 2 सेट्स घेतल्यामुळं आज आपल्याला चर्चा करायला भरपूर वेळ मिळाला. मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांमध्ये तो जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत कदाचित आमचं YouTube शैक्षणिक चॅनल सुगम लर्निंग जर आपण सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर त्याला मात्र जरूर सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहोत एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासहित. तोपर्यंत गुड बाय.